चातुर्मास प्रत्येक वर्षातील आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्याच्या काळात चातुर्मास असे म्हणतात. या 4 महिन्यात अधिक उपासना साधना करून सात्विकता पुण्य वाढवायचे असते. उपासनेने नीतीची वाढ होत असते. नीतीमुळे समाजात सुख शांती समृद्धी नांदत असते. चातुर्मासात शेषशायी भगवान विष्णू जलाशयात निद्रा घेत असतात. या काळात अनेक स्त्री पुरुष निरनिराळ्या प्रकारची व्रते करतात. शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण उपासना करू लागलो तर आपले जीवन पवित्र बनते, अंतःकरण शुद्ध बनते. आपले अंतःकरण शुद्ध झाले तर आपण समाजाचे कल्याण करू शकतो. माणूस हा जन्मजात अपवित्र असतो, तो साधनेनं पवित्र बनत असतो. साधनेनं मानवातील देवत्व प्रकट होत असते. जन्मतः वस्तू ज्या स्वरूपात असते त्या स्वरूपात तिचा उपयोग करता येत नाही. त्यावर संस्कार केल्यानंतर ती उपयोगी होते. खाणीत हिरा सापडतो, तो शुद्ध केला जातो. अनेक प्रक्रिया करून त्यावर पैलू पाडले जातात, त्यामुळे त्याचे तेज वाढते. चातुर्मासातील व्रत वैकल्य म्हणजे आपल्या हृदयात पैलू पाडणे होय. हृदयाला शुद्ध बनवण्याचे सामर्थ्य विज्ञानात नाही. करोडो वर्षापासून विज्ञानाची प्रगती सुरू आहे, परंतु मानवातील देवत्व प्रकट करणारे औषध त्यांना शोधून काढता आले नाही. ते सामर्थ्य सुसंस्कारात आहे. यासाठी उपासना साधण्याची आवश्यकता आहे. या जन्मी केलेली साधना पुढील जन्मीही उपयोगी पडत असते. मृत्यूनंतर जीवन आहे. जीव जातो, जीव कधी मरत नाही. संस्कारांचा सुगंध घेऊन जीवात्मा पुढील देहात प्रवेश करत असतो. पुरातन कालापासून अनेक लोक चातुर्मासात उपासना साधना करत आले आहेत. त्यांनी आपली शारीरिक व मानसिक प्रगती साधून घेतली. चातुर्मास कालावधी धर्मशास्त्रदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. धर्म हा तर जीवाचा पाया आहे. या पायावरती जीवनाची सर्वांगीण प्रगती करायची असते. अनेक लोक काही साधना न करता धार्मिक विधींना नावे ठेवत असतात. प्रत्यक्ष साधना करू लागलो तर त्यापासून होणाऱ्या लाभांची आपणास जाणीव होईल. चातुर्मासात दुर्गुणांचा त्याग व सद्गुणांची पूजा करायची असते. मानवात सात्विक राजस तामस हे 3 प्रकारचे गुण असतात. राजस व तामस गुणांना नाहीसे करून सात्विक गुणांची वाढ करायची असते. माणूस हा पतनशील प्राणी आहे. प्रयत्नाने तो आपल्यातील दैवी गुणांचा विकास करू शकतो. चातुर्मासातील उपासना साधना व्रताने दैवी गुणांचा निश्चितच विकास होत असतो. दैवी गुण वाढले तर मानवाचे जीवन आनंदी बनत असते. दैवी संपदा ही मुक्तदायी आहे आणि आसुरी संपदा ही बंधनकारक आहे. जो शास्त्रविधीला सोडून आपल्या इच्छेने वागतो त्याला सिद्धी मिळत नाही.